दंडवत हो। आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी वेरूळ या ठिकाणची पूर्वार्ध 181 क्रमांकाची लीळा श्रवण चिंतन करणार आहोत। उपाध्या भेटी एकी दिसी बाईसी म्हणितले, बाबा सांपे कवणी बाबाची भक्ती जने न येती। एक दिवशी वेरूळला बाईसा स्वामींना म्हणतात की देवा, सांपे कवणी बाबाची भक्ती जने न येती, म्हणजे कितीतरी दिवस झालेले आहेत, स्वामींचे कुणी जे भक्त मंडळी असतील ते कुणीही आलेले नाहीत। मज आळसू लागतू असे बाबा, म्हणजे भक्त मंडळी जर का आले तर काय होतं, चर्चा होते, सेवादास्य होतं, बोलणं चालणं होतं, स्वामी काहीतरी निरूपण करतात, त्यांच्या काहीतरी जिज्ञासा येतात, म्हणजे वातावरण कसं राहतं, एकदम प्रसन्न वातावरण राहतं। एरवी जर का कुणी नसेल मग त्यावेळेला स्वामी पण गप्प असतात, काही बोलत नाहीत जास्त, आणि ती जी काही रेलचेल असते सगळेजण असल्यानंतर ती आता वाटत नाही। म्हणजे भक्तजन आल्यानंतर काय होतं, विधी विधानामध्ये अधिक वाढ होते। एरवी त्रिकाळ पूजा वगैरे तर सुरूच आहे, इतर विधी पण सुरूच आहेत, पण जेवढी भक्त मंडळी जास्त असतील तेवढं विधी विधान सुद्धा त्या ठिकाणी जास्त प्रमाणात चालतं। कधी स्वामी एखादं सेवादास्य जे आहेत ते सेवादास्य त्या ठिकाणी सांगतात करायला, आणि सगळे मिळून ती सेवा करतात। असं पूर्ण जे वातावरण आहे ते अधिक प्रसन्नमय असतं। असं बाईसांनी सांगितलं। मज आळसू लागतू असे, म्हणजे थोडस आळसासारखं वाटत आहे आता। सर्वज्ञ म्हणितले बाई येती पाणी भातू सांचा, स्वामी म्हणतात बाई तुम्हाला या ठिकाणी सर्व भक्त मंडळी आलेली पाहिजेत ना, तर येती म्हणजे ते सर्वजण येणारच आहेत, लवकरच पोहोचत आहेत ते। तुम्ही काय करा, पाणी भातू सांचा, म्हणजे जर का आपल्याकडे कोणी येणार असेल तर महिला वर्गाची ती तयारी असते, ती लगबग असते, पाणी भरून ठेवा, भोजनाची तयारी करा, काही फराळाचं बनवून ठेवा, ही पूर्ण तयारी असणं गरजेचं आहे। आणि बाईसांना स्वामी सांगतात की तुम्ही काय करा, ते पाणी भात वगैरे सगळं हे आयोजन करून ठेवा। बाईसी पाणी भातू सांसीला, पाणी भात पूर्ण तो तयार आहे। एकू दिसू गोसाव्यांसी दोपहाराचा पूजा सुरू झाला, आणि एका दिवशी म्हणजे आज बाईसांनी म्हटलं लगेच आज नाही आलं कोणी, एका दिवशी म्हणजे कमीत कमी 2-3 दिवस याच्यामध्ये गेलेले आहेत। आणि मग एका दिवशी काय झालं की स्वामींचा दुपारचा जो पूजावसर आहे, दुपारचा पूजावसर संपन्न झाला, आणि संपन्न झाल्यानंतर आरोगण पहुड झाला, स्वामींचं भोजन झालं, आरोगणा झाली, पहुड झाला म्हणजे वामकुक्षी झाली। दुपारच्या भोजनानंतर जे घेतल्या जाते त्याला वामकुक्षी असं म्हटलं जातं। उपहूड झाला म्हणजे वामकुक्षी संपन्न झाली। गोसावी शयनासनीची असती, आणि आमचे स्वामी उठून बसलेले आहेत शयनासनी। सकाळच्या पूजावसरामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की गोसाव्यांशी उपहूड झाला, आणि गोसावी लोमता श्रीचरणी गोसाव्यांशी आसन झालं, म्हणजे त्या राजमठाच्या ओट्यावर स्वामी आसनस्थ बसलेले आहेत, म्हणजे शयनासनातच स्वामी बसतात। तसं इथे दुपारची वामकुक्षी संपन्न झाल्यानंतर स्वामी त्या शयनासनीची असती, शयनासनातच म्हणजे त्या आसनावरच स्वामी बसून आहेत। दादोस मुक्ष बळेग्रामीचे महाजन, कटका देवगिरीसी आली होती काही राज व्यापारे। आणि स्वामींनी सांगितल्याप्रमाणे दादोस मुक्ष म्हणजे दादोस मुख्य, बळेग्रामीचे महाजन, बळेग्राम वगैरे या भागातले काही लोक कटक देवगिरीला दौलताबादला काही आलेले होते,
राजकीय काही कार्यानिमित्त, त्या काळातलं ते राजकीय काही कार्य करायचं असेल, जसं तहसील असतं आत्ताच्या काळामध्ये, तशा प्रकारे. काही राजव्यापारे, काही राजव्यापाराच्या निमित्ताने ते तिकडे आलेले होते. तव तेही ऐसे ऐकिले, आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांना ऐकायला मिळालं, कानावर पडलं, जे गोसावी येळापुरी राज्य करिता ती, आमचे स्वामी वेरूळला राज्य करत आहेत असं त्यांच्या कानावर पडलं. मग तेही दादोसा पुढे सांगितले, त्यांनी सर्वांनी दादोसांपर्यंत ही माहिती पोहोचवली की स्वामी या ठिकाणी वेरूळलाच आहे. दादोसी ऐकिले, मग गोसाव्यांच्या दर्शना लागून येळापुरासी अवघेची आले. आणि दादोसांनी सुद्धा ते ऐकल्यानंतर सर्वजण गोसाव्यांच्या दर्शना लागोनी स्वामींच्या भेटीसाठी येळापुरासी अवघेची आले. वेरूळला सगळेजण आलेले आहेत. महाकाळाचा देवळी बिढार केले. महाकाळाचं जे देऊळ आहे, जे चतुर्विधाच्या मठाकडे स्वामी जेव्हा आलेले आहेत राजविहाराकडनं, तेव्हा मध्ये महाकाळाचं सुद्धा ते लेणी लागलेली आहे. आणि स्वामींचा मुक्काम जो असतो त्या ठिकाणी दुसरं कुणी मुक्काम करत नाही. स्वामींचा मुक्काम ज्या ठिकाणी आहे तिथून लांबच बिढार घेतल्या जातं मुक्कामाचं. जसं सिन्नरला स्वामींची आणि भटोबासांची भेट झाली, त्यांनी आपलं बिढार दुसऱ्या ठिकाणी ते ठेवलेलं होतं, म्हणजे स्वामी जिथे आहेत तिथे मुक्काम नाही. बहुतांशी काळात असंच होतं की स्थान जिथे आहे तिथे आपले कोणी साधू लोक मुक्कामी थांबत नव्हते. आजही स्थानाच्या तिथे आश्रम नसतो, जवळ नसतो, थोडासा लांब असतो, दूर असतो त्या ठिकाणी. म्हणजे ते एक जे काही म्हणजे ते औपचारिकता आहे म्हणा, किंवा एक प्रकारचा तो एक व्यवहार आहे की त्या ठिकाणी आपण थांबायचं नाही, अधिक काळ संपर्क नको. आणि या ठिकाणी जर का आपण अधिक काळ स्वामींच्या संपर्कात राहिलो तर काय होतं, एखाद्या वेळेस आपला दोष स्वामींना लक्षात आला तर तो निरसन होईल, परंतु आपल्या दोषाचा देवालाही त्रास होता कामा नये, आपल्या वावराचा परमेश्वरालाही त्रास होता कामा नये. म्हणून ते तारतम्य बाळगलं जातं. जापिये विष्णू भट आणि कुये कुये ऐसे दोघ गावांतू पूजा द्रव्ये पाने पोफळे आणू पाठविले. आणि ह्यांनी महाकाळाच्या त्या देवळामध्ये मंदिरामध्ये मुक्कामाची व्यवस्था स्वतःची केली. आणि जापिये विष्णू भट, म्हणजे यांचं नाव विष्णू भट आहे, पण हे जप वगैरे जास्त करतात म्हणून त्याला जापिये जप करणारे असे ते विष्णू भट. आणि अजून त्यांच्यासोबत एक जण व्यक्ती ते त्यांना सोबत दिला गेला. ऐसे दोघ गावांतू पूजा द्रव्ये पाने पोफळे आणू पाठविले. स्वामींच्या भेटीसाठी आता जायचं आहे, तर पूजा द्रव्ये म्हणजे पूजन साहित्य, पाने पोफळे म्हणजे पानं पोफळ, हे जे काय आहे ते आणायला त्यांना पाठवलेलं आहे. मग दादोसी उपाध्या ते म्हणितले. आणि मग दादोस उपाध्यावासांना म्हणतात, जानो तू जाय पा. दादोसांनी काय केलेलं आहे की एकीकडे पूजाद्रव्य साहित्य आणायला तिकडे त्यांना बाजारात पाठवलं, आणि जानो उपाध्याय यांना स्वामींकडे पाठवतात की तिथे काय अवसर सुरू आहे, काय आपण किती वाजता सगळ्यांनी यायचं आहे, किती वेळामध्ये यायचं आहे, ते सर्व तू बघून ये आणि मग आम्हाला सांगायला, म्हणजे त्या पद्धतीने आम्ही तिकडे येऊ. तू जाय पा जे गोसाव्यांशी कैसा अवसर असे ऐसे पाहून ये. स्वामींना कशा प्रकारचा अवसर त्या ठिकाणी आहे, स्वामी आता काय करतायत ते तू सगळं बघून ये. ऐसे म्हणून उपाध्या ते पाठविले. असं म्हणून उपाध्यवासांना पाठवलेलं आहे. उपाध्ये आले आणि उपाध्यवास आले. तव मढासी कवाडे घातली असती. स्वामींचा मुक्काम कुठल्या मठामध्ये आहे? चतुर्विध मठामध्ये आहे. त्या मठाचा जो दरवाजा आहे तो लावलेला आहे, कारण की दुपारची वेळ आहे, कदाचित उन्हाळ्याची वेळ असल्यामुळे जर का बाहेर ऊन आहे तर आपण काय करतो, थोडा दरवाजा लावून घेत असतो किंवा त्याला पडदा लावा असतो, जेणेकरून बाहेरची जी झळ आहे उन्हाची ती आतमध्ये येता कामा नये. थंडीमध्ये सुद्धा आपण असंच करतो, थंडी आतमध्ये येऊ नये म्हणून थोडंसं आच्छादन आपण ठेवत असतो. आता या ठिकाणी स्वामींचं
भजन पूजन आरोहणा सर्व संपन्न झालेलं आहे आणि स्वामी आता थोडस पौढ स्वीकारलेलं आहे, म्हणजे शयनासनी फक्त स्वामी आहेत. आणि त्या वेळेला त्या ठिकाणी तो दरवाजा जो आहे मठाचा तो लावला गेलेला आहे आणि उपाध्यबास आले. मग उपाधी कवाडेसे आंघोळ्या करून टिबकारिले. आणि त्यांनी काय केलं, आता काय करायचं, दरवाजा लावलेला आहे पण तो अंदाज घेतला आतमध्ये काही हालचाल लक्षात आली असावी आणि मग त्यांनी बोटाने तो दरवाजा असा टिबकारिला, दरवाजा असा वाजवला आणि काहीतरी बोलले सुद्धा, दंडवत म्हटले असतील, अजून काहीतरी बोलले असतील. ते बाईसा म्हणतात कवाड कवन टिबकारी तसे बाबा, म्हणजे दरवाजाचा आवाज आल्यासारखा वाटला, कोणी दरवाजा वाटतं काहीतरी वाजवलेला आहे असं वाटतं, असं बाईसा स्वामींना विचारतात. स्वामी काय म्हणतात, बाई चांगो सवे बटकू आला होता तो हा नव्हेल की. म्हणजे स्वामी सुद्धा स्पष्ट सांगत नाही की कोण आलंय. स्वामी म्हणतात चांगदेव भटांसोबत जे एक बटीक आलेला होता जानो उपाध्याय, कदाचित तो तर आला नसावा असं स्वामी म्हणतात. तयाच्या सारिका सबतू ऐकी जतू असी, जे त्यांच्यासारखा शब्द कानावर पडतोय, जे त्यांच्यासारखा आवाज आल्यासारखा सुद्धा वाटला असं स्वामी म्हणतात. तेव्हा बाईसी म्हणितले, तेव्हा बाईसा म्हणतात बाबा येसण्या वेळा कोण येईल. स्वामींना बाईसांनी विचारलं, बाईसांनी कोण आला असेल याचा एक अंदाज सांगितला आणि तेव्हा बाईसा म्हणतात बाबा येसण्या वेळा कोण येईल, म्हणजे अशा या वेळेला कोण येईल बरं, एवढं ऊन आहे रखरखत आणि अशा वेळेला इथं या लेण्यांच्या भागामध्ये, म्हणजे तुम्ही जर का उन्हाळ्यामध्ये जर लेण्या वंदन जर का तुम्ही कधी केले असेल, उन्हाळ्यात जाऊन बघा तुम्ही, कारण की खाली पूर्ण खडक आहे, आजूबाजूनी खडकच खडक आहे. ते जेव्हा ऊन तापतं तेव्हा इतकं म्हणजे गरम वाटतं तिथे. आणि त्या उन्हामध्ये आम्ही एकदा ते स्थानवंदन केली होती. काहींनी बिना चप्पल आलेले होते, त्यांचे पाय इतके चांगले भाजले, तर ते त्याच्यामुळे आम्हाला त्याचा थोडासा एक लक्षात आहे की उन्हाच्या टप्प्यामध्ये त्या कालावधीमध्ये कुणी असं बाहेर पडत नाही, खास करून उन्हाळ्यामध्ये. तर विदर्भ किंवा खानदेश भागामध्ये एवढं ऊन असतं उन्हाळ्यामध्ये की त्या एका विशिष्ट वेळामध्ये कुणी बाहेर पडत नाही. खूपच काही काम असेल वगैरे तरच बाहेर पडतात लोक, नाही तर शक्यतो दुपारच्या वेळामध्ये सगळे उन्हापासून लांब राहतात. आणि म्हणून एवढं ऊन असताना मग कोणी येईल असं काही शक्यता वाटत नाही. परंतु असं सांगितल्यानंतर सर्वज्ञ म्हटले पहा पाजा बाईसे, पहा पाजा, पहा बरं काय झालेलं आहे, कोण आहे. बाईसे आधी म्हणजे आता उगच बोलत बसण्यापेक्षा बघूनच घ्या एकदा कोण दरवाजावर आलंय का काय, दरवाजा उडून बघून घ्या. बाईसा येतात, कवाड उघडिले आणि बाईसांनी कवाड उघडलं, दरवाजा उघडला. तर उपाध्ये देखिले आणि तेव्हा बाईसांनी उपाध्ये बासांना बघितलं. हे काही बटिका तू केदवा आलासी, आता कोण उभं होतं बाहेर. स्वामींनी ज्यांचं नाव घेतलं तीच व्यक्ती म्हणजे जानो उपाध्याय बाहेर उभे आहेत. स्वामींनी सुद्धा तेच नाव घेतलेलं आहे. म्हणजे स्वामी सर्वज्ञ आहेत, कोण आलंय कोण चाललंय वगैरे हे सगळं देवाला त्या ठिकाणी कळत असतं. आणि त्यामुळे तीच व्यक्ती समोर बघितल्यानंतर बाईसांना आनंद झाला आणि बाईसा म्हणतात की तू केदवा आलासी, म्हणजे केव्हा आले बरं तुम्ही. बाई आताची आला, हे काय आत्ताच आम्ही चालतोच आहोत, आत्ताच आलो. उपाधी बाईसा नमस्कारू केला, उपाध्ये बासांनी बाईसांना दंडवत त्या ठिकाणी केलेला आहे. आतमध्ये स्वामी आहेत, आता स्वामींना आधी दंडवत केला पाहिजे, परंतु आधी दंडवत कोणाला केला, बाईसांना केला. जो विधी पहिले उपस्थित होईल तो विधी करून घ्या. बाईसांना नंतर दंडवत केला तर एक प्रकारे बाईसांना डावलल्यासारखं होईल, ते समोर असून दंडवत केला नाही. असं खूप वेळा असं असतं की कोणी मंदिरात आलं की ते आधी विशेष वंदन करतात, त्याच्यानंतर बाकीच्यांना दंडवत करतात. आता जर का तुम्हाला आतमध्ये येताना तिथे गेटवरच जर का कोणी उपदेशी भेटले त्यांना दंडवत करून घ्या, तिकडेच पुढे येऊन साधू भेटले त्यांना दंडवत करून घ्या. तुम्ही असं नका करू की आधी विशेष केल्यानंतरच दंडवत करू. तुम्ही विशेष करत असताना ते लोक निघून गेले तर काय होईल,
एवढ्या लोकांना दंडवत करण्याचा जो विधी आहे त्याच्यापासून तुम्ही अंतर आहात. म्हणून जो विधी उपलब्ध आहे, यदा कदाचित इथे अधिकरण आहेत कोणीतरी आणि तिकडे कोणी साधू आहेत, ते म्हातारे कोतारे कसे काय असेना, आता तुम्ही आधी अधिकरणांना दंडवत करा, ते बाबांना नंतर करू आपण त्या साधूंना. तसं नाही, आधी जे भेटतील, वासनिक भेटले वासनिकांना दंडवत करा, साधू भेटले साधूंना दंडवत करा, आणि मग आतमध्ये तुम्ही क्रमाने येतच आहात, मग अधिकरणांना तुमचा दंडवत होईल. म्हणजे ते तारतम्य जे आहे ते विधीचं तारतम्य आपण बाळगलं पाहिजे, की कुठलाही विधी आपल्या हातातून निसटला नाही पाहिजे, तो गेला नाही पाहिजे. जर उपलब्ध झाला तर तो विधी आधी करून घ्यायचा. कधी कधी नित्यविधी आपला सुरू आहे आणि नित्यविधी करत असताना जर का निमित्तविधी प्राप्त झाला तर तो निमित्तविधी करून घ्या. नित्यविधी थोडं बाजूला ठेवा. नित्यविधीतलं तुमचं स्मरण हे कधी बंद होणार नाही, ते चालूच राहणार. एखाद्या वेळेस निमित्तविधी सुरू असताना जर का एखादा नित्यविधी प्राप्त झाला तर तो नित्यविधी पण करून घ्या. म्हणजे निमित्तविधी म्हणजे सेवा दास्य करत आहात आणि तुमच्या स्मरणाची वेळ झालेली आहे, तर त्या सेवा दास्यासोबत तुम्ही तुमचं नित्यविधी जो आहे नामस्मरण तोही तुम्ही करून घ्या. तुमचं काही भिक्षा भोजन असेल ते करून घ्या. निमित्तविधी पण सुरू आहे, नित्यविधी पण त्याच्यामध्ये करून घ्या. निमित्तविधी सुरू आहे, त्यात नित्यविधी तुमचं देवपूजा वंदन असेल तर त्या वेळामध्ये दुपारची वेळ झालेली मध्यान्ह काळ, त्यावेळी देवपूजा वंदन करून घ्या. अशा प्रकारे नित्यविधीत निमित्तविधी साधायचा आणि निमित्तविधीमध्ये नित्यविधी साधायचा, दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत. एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की निमित्तविधी करत असल्यामुळे तुमचा काही नित्यविधी जो आहे तो थांबतो. तो नित्यविधी थांबू शकतो, परंतु नित्यविधीतले सगळेच विधी सर्व काळ करायचे नसतात. आटन एक विशिष्ट वेळ दिवसभरातनं, विजन एका विशिष्ट वेळच करायचं दिवसभरातनं. भिक्षा आहे ती पण एक विशिष्ट वेळातच आहे, ठीक आहे. दिवसभर भिक्षा मागत बसायची नाही. भोजन दिवसभर जेवायचं नाही. जेवढ्या भिक्षा मागितली, भिक्षा मागून आल्यानंतर स्मरण केलं, प्रसाद वंदन केलं, त्याच्यानंतर मग भोजन करायचं आहे. भोजनाला जास्त वेळ लागत नाही. जर का तुम्ही काला करून जर का खाल्लं सगळं तर वेळ लागत नाही, पटापट जेवण होऊन जातं. आणि जर का तुम्ही सगळं वेगळं वेगळं खात राहिले तर ते वेगळं वेगळं तुम्हाला खायला पण वेळ लागतो, चावायला वेळ लागतो आणि त्याचा आनंद घ्यायचा एक वेगळा प्रकार असतो. जेवढा चांगला पदार्थ तेवढं जास्त वेळ आपण तो तोंडामध्ये चघळत राहतो. आणि कारल्याची भाजी असेल तर चघळत राहतो का ती लगेच खाऊन? तसं भिक्षा भोजन जे आहे ते जर का एकत्र तुम्ही सगळं केलं तर तुम्हाला वेगवेगळं खायला जो वेळ लागतो तो वेळ त्याच्यातनं वजा होऊन जातो. आणि त्यातल्या त्यात आमच्या स्वामींनी काला करून खायला सांगितलेलं असल्यामुळे ते जी काही भाकर असेल ती भाजीमध्ये तुम्ही थोडीशी भिजू दिली की ती भाकर चांगली भिजते आणि भिजल्यानंतर ती चांगल्या प्रकारे मऊ होते आणि ती खायलाही सोपी होते, चावायला जास्त लागत नाही आणि पचायला पण ते जास्त एकदम सोपं होतं. म्हणजे आमच्या स्वामींनी जे भिक्षा भोजन करण्याचा जो विधी सांगितलाय त्याच्यामध्ये सुद्धा आहारशास्त्र आहे. तुमच्या प्रकृतीचा विचार त्याच्यामध्ये स्वामींनी केलेला आहे आणि तुमच्या वेळेची जी बचत आहे ती त्याच्यामध्ये मुख्यत्वे आहे. नाहीतर प्रापंचिक लोकांचा खूप वेळ भोजन बनवण्यात, भोजन खाण्यातच जातो. म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर वेळ आपला निघून जात असतो. आणि म्हणून नित्यविधी जे आहेत ते प्रत्येक नित्यविधी एक विशिष्ट कालामध्ये ते करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये निद्रा म्हणजे झोपायचे किती तास? कमीत कमी 3 तास म्हणजे उत्तम. 3 तास जे झोप काढतात ते उत्तम प्रकारची झोप त्यांची होते. मला आधी प्रश्न पडायचा की 3 तासात झोप कशी काय होते? अजून काहीतरी वेळ सांगितला पाहिजे होता. परंतु आटन करणारे जे आहेत किंवा सेवेमध्ये आहेत, निमित्तविधीमध्ये जे आहेत ते दिवसभर सेवा ते करतात. त्याच्यामुळे काय आहे की शरीर एक बऱ्यापैकी थकतं आणि सोबतच दिवसभर झोप नसल्यामुळे जेव्हा ते रात्री 3 तास झोपतात तेव्हा ती झोप कशी होते? चांगली झोप होते. अजून चांगली झोप होण्याचं कारण एक आहे की दुसरं कुठलाही व्याप नसतो डोक्यामध्ये. आपण झोपताना सुद्धा टीव्ही बघत बघत झोपतो आणि त्या मालिकेमधल्या लोकांची व्याप डोक्यात घेतो आपल्या की उद्या काय होईल त्या सुनेचं, हे डोक्यात घेऊन आपण झोपत असतो.
आणि दिवसभर तेच सुरू असतं डोक्यामध्ये, काल काय झालं. त्याच्यानंतर आपल्या डोक्यामध्ये विविध विचार असतात, वेगवेगळे विचार डोक्यात घेऊन 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 आपण झोपतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला झोप जी असते ती झोपेमध्ये पण आपली पूर्ण झोप होत नाही. परंतु ईश्वर साधकाचं तसं नाही. मनामध्ये केवळ ईश्वराचं, अंतःकरणामध्ये ईश्वराचं चिंतन आहे आणि पुढची मागची कसलीही काळजी नाहीये. फक्त देव भेटावा हेच फक्त त्याच्यामध्ये आहे. उद्या भिक्षा मिळेल की नाही याच्याशी पण त्यांना काहीही काळजी नाहीये. ते देव बघून घेतील. सहाय्य होईल की नाही कशाविषयी त्याच्याविषयी काळजी नाही, देव बघून घेतील. फक्त आपण काय करायचं, चालायचं आहे आणि विजन करायचं आहे, चिंतन करायचं आहे. मनामध्ये कुठलीही काळजी नाही, विचार नाही, कुठली समस्या नाही, काहीच नाहीये. मग अशा व्यक्तीची झोप कशी असेल, 3 तास गाढ झोप होईल चांगली. आणि त्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण झोपेचा जो काही प्रकृती, तो स्वभाव आहे, तो त्याचं पूर्ण पालन त्याच्यामध्ये होईल. आणि एकदा जर का तुमची चांगली झोप झाली, काही कमी वेळामध्ये सुद्धा, तरी तुम्ही दिवसभर एकदम व्यवस्थित असता, तेज असतं तुमच्या चेहऱ्यावर. आणि तुम्ही 8 तास जरी झोपले आणि उठलात तरी काही लोकांचा चेहरा सुजलेला असतो 8 तासां झोप घेऊन सुद्धा, कारण की ती झोप झालेली नसते. आणि म्हणून नित्यविधीतली जी निद्रा स्वभाव आहे तो पण दिवसभर झोपायचा नाही आहे. त्याच्यानंतर प्रसाद सेवा म्हणजे देवपूजा वंदन किती वेळ केलं पाहिजे दिवसभरात ना. जे नोकरीला जातात ते 2 वेळा करतात, सकाळी जाताना एक आणि संध्याकाळी आल्यानंतर. त्यातल्या त्यात जे घरी आहेत त्यांनी त्रिकाळ केलं पाहिजे. परंतु तसं नित्यविधीमध्ये प्रसाद सेवा म्हणजे देवपूजा वंदन एकूण 7 वेळा सांगितलेली आहे. सकाळी उठल्यानंतर एक, विजनस्थळी जाताना एक, विजनस्थळी पोहोचल्यानंतर एक, म्हणजे असं त्याच्या भिक्षेला जाताना, भिक्षेवरून आल्यानंतर, असं सगळं ते संध्याकाळचं परत परत झोपताना इत्यादी असे ते मोजलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नित्यविधीतलं जे स्मरण आहे ते स्मरण तुम्हाला 24 तास करायचंय. पूर्ण नित्यविधी भर नित्यविधीमध्ये तुम्ही आटन करा, विजन करा, भिक्षा करा, भोजन करा, निद्रा करा, प्रसाद सेवा करा. तुमचं स्मरण हे चालूच आहे, त्याला खंड नाही. त्यानंतर निमित्तविधी जर का तुम्ही करत असाल, सेवा दास्य वगैरे, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं स्मरण मात्र बंद होत नाही. स्मरण ही अशी एक साधना आहे की जी कधीही बंद होत नाही. ती बंद झाली नाही पाहिजे मरेपर्यंत. तिथे सांगितलं देवता स्मरण आहे कवकाळपर्यंत, जो जन्मक्षेपी, मरेपर्यंत. मरेपर्यंत आपलं स्मरण चालूच राहिलं पाहिजे. अशा प्रकारचा स्मरण साधनेचा विधी आम्हाला देवाने प्राप्त करून दिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी जो विधी उपलब्ध होईल तो विधी आपल्याला लगेच करता आला पाहिजे. एखादा विधी उपलब्ध झाला तर मग त्या विधीचं महत्व जाणून आपण त्या विधीचा स्वीकार केला पाहिजे. आणि हातामध्ये जो पहिला विधी आहे तो तुर्तास आपण थोडंसं बाजूला ठेवू शकतो. आणि म्हणून यांनी काय केलेलं आहे, आधी स्वामींना दंडवत न करता आधी बाईसा भेटलेले आहेत, बाईसांची भेटी झाली म्हणून बाईसांना आधी दंडवत केलेला आहे. बाईसे पुढे हरके जते आली. आणि बाईसा आनंद झाला बाईसांना, कारण बाईसांनाच वाटत होतं खूप की कुणीतरी आले पाहिजेत भक्त मंडळी, म्हणजे या ठिकाणी स्वामी सुद्धा प्रसन्न असतात. म्हणून बाईसांनाच खूप इच्छा होती. आणि स्वामींनी सुद्धा आश्वासित केलेलं होतं की लवकरच काही भक्त मंडळी या ठिकाणी येणार आहेत. आणि मग गोसावी पुसिले बाई कवण, स्वामी आतमधल्या मठाच्या विभागामध्ये आहेत. मठाच्या आतमध्ये जे एक विभाग आहे तिथे स्वामी आहेत. आणि बाईसा आनंदात एकदम आलेले आहेत स्वामींच्या समोर. स्वामी म्हणतात बाई कवण, कोण आलंय. बाईसे म्हटले बाबा बाबा आपण म्हणितले तोची बाबा बटिका ये. स्वामींना ते म्हणतात बाबा बाबा तुम्ही ज्यांचं नाव घेतलं जानोपाध्याय तेच आलेले आहेत बरं का. आणि ते जानोपाध्यायानंतर बटिका ये बरं स्वामींना भेट. बाबासी दंडवत करी, स्वामी इथे बसलेले आहेत, आपण तुम्ही बाबांना दंडवत करा.
गोसाव्यांशी भीतरी आसन होते, आतमधल्या मठामध्ये स्वामींना आसन होतं. उपाध्ये भीतरी आले, उपाध्ये बाज जे आहेत ते आतमध्ये येतात. तेव्हा अंधारू पडिला असे, अंधार पडलेला आहे. अंधार पडलेला आहे म्हणजे आज पण जर का तुम्ही लेणीमध्ये गेलात तर आतमध्ये काय आहे? काळोखच आहे. आणि आत्ता तर हे भर उन्हातनं आलेले आहेत. उन्हातनं जर का आपण एकदम घरात आलो तर काय होतं? थोडं आतमध्ये अंधार अंधार वाटतो. असं तसा तो अंधार त्यांना त्या ठिकाणी मुळातच तिथे थोडासा काळोख आहे आणि त्याच्यामध्ये हे उन्हातनं आल्यामुळे अजून तो काळोख थोडासा त्यांना जास्त दाट वाटला. आणि उपाधी ऐसा मनोरथू केला, आणि उपाध्यबास मनामध्ये बोलतायत. कारण की एखादी व्यक्ती एकदम पाहुणा म्हणून एखाद्या ठिकाणी जर का ती गेली तर ती पटकन बोलत नाही. काही गोष्टी समजा त्यांना अडचणीच्या जरी वाटल्या तरी ते पटकन विचारत नाही, पटकन बोलू शकत नाही. पण मनामध्ये त्यांच्या चालतं की जर का असं जर का झालं, तसं झालं, जर का केलं तर बरं झालं असतं, असं त्यांना मनात वाटत असतं. उपाध्यबासांना पण मनामध्येच वाटलं की बाईसे वाती लाविती का तरी मी गोसाव्या ते डोळा देखता. बाईसांनी जर का वाती जर का लावली असती, म्हणजे दिवा हा प्रज्वलितच असतो. आधीच्या काळामध्ये दिवा प्रज्वलित करायचं म्हणजे थोडं कठीण असायचं, विस्तवतं जतन करून ठेवावा लागायचा. आताच्या काळामध्ये तसं काही नाही. आपण कधीही कुठेही अग्नी प्रज्वलित करू शकतो, म्हणजे ते सोपं झालेलं आहे. आता या ठिकाणी तो अग्नी प्रज्वलित करणं हे थोडंसं कठीण असल्यामुळे दिवा तो प्रज्वलितच ठेवायचा, पण त्याची वात अशी कमी करून ठेवायची. एकदम ज्याला मंद, ते आपण म्हणू मंद वात ती ठेवायची, म्हणजे कमी प्रकाश राहील. जेव्हा काळोख पडतो किंवा ते उजेडाची आवश्यकता असेल तेव्हा ती वात वरती केली. जेवढं तुम्हाला उजेड पाहिजे तेवढी ती वात वरती केली की तेवढा उजेड जो आहे तो त्या काळोखामध्ये पसरत जातो. असा म्हणून ती जी वात आहे ती कमी आहे. ती जर का मोठी झाली, मोठी केली किंवा नव्याने जर का प्रज्वलित केली तर काय होईल? या परिसरामध्ये, या मठामध्ये जो काळोख आहे तो काळोख निघून जाईल आणि तिथे उजेड आपला ताबा घेईल आणि त्या उजेडामध्ये स्वामींचं श्रीमुख जे आहे ते मला बघता येईल. का तरी मी गोसाव्या ते डोळा देखता. या डोळ्यांनी स्वामींना बघायचंय, स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. उपाध्यबास जे आहेत ते तिथे आलेले आहेत दादोसांच्या सोबत, परंतु त्यांना असं झालेलं आहे मनातनं की कधी मी देवाला जाऊन भेटतो, असं त्यांना झालेलं आहे. प्रथम भेटीमध्ये जेव्हा भट्टोबास सिन्नरला आलेले, दादोस सोबत आहेत, महादाईसा, आबाईसा हे सगळे सोबत आहेत, आलेले आहेत. आता स्वामींना भेटायला जायचं, रिकाम्या हाताने जायचं नाही म्हणून स्वामींच्या पूजा द्रव्यासाठी म्हणून ते बाजारामध्ये गेले. कोण? भट्टोबास आणि दादोस, काही फळं वगैरे आणू. आता इथे जे महादाईसा, उमाईसा आहे यांना असं झालंय की स्वामींना कधी भेटू आपण. आता हे आता बाजारात गेले, हे परत कधी येतील, किती वेळ लागेल, मग तेवढ्या वेळ आपण करायचं काय? स्वामींना भेटायची उत्सुकता एवढी आहे की त्या दोघी जणीच निघाल्या आणि सिन्नरला भिल्ल मठामध्ये ते आलेले आहे. स्वामींच्या त्या ठिकाणी अवस्थान आहे. स्वामींची भेटी झाली, काही बोलणं झालं. स्वामींशी खोटंही बोलल्या त्या की स्वामींनी तो प्रश्न करतील असं काही अपेक्षित नव्हतं. स्वामींनी एकदम विचारलं, कुठून आलात, कुठे चाललात? त्यांनी जे काही सांगायचं ते खोटं सांगितलं आणि ते घाबरून गेले, आता करायचं काय? आणि लगेच तिकडून निघून आलेले आहेत. म्हणजे स्वामींच्या भेटीची उत्सुकता एवढी आहे की ते अर्धा तास किंवा 1 तास थांबू शकत नव्हत्या. त्यांनी जाऊन भेट घेऊन आले. तसं जानू उपाध्याय जे आहेत हे स्वामींच्या जास्त संपर्कामध्ये आहेत. स्वामींचा वेद त्यांना, आवड त्यांना जास्त प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून प्रथम भेटीमध्ये सुद्धा जेव्हा ते स्वामींचं पूजन करतात, अष्टांग पूजन स्वामींचं करतात आणि तदनंतर स्वामींचा तांबूळ प्रसाद सुद्धा ते मागतात. बाईसा म्हणतात की बटिका पासोडी मिळेल का, म्हणजे तुमचं ते उपरणं मळून जाईल, कारण की पानाचं जे काथाचं जे काही डाग आहे तो निघत नाही. ते म्हणतात काही हरकत नाही, द्या. स्वामी म्हणतात बाई आवडीची काही आव्हान का असे,
आवडीला कुठल्याही प्रकारची मर्यादा नसते, कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं, कुठल्याही प्रकारचं कुठलीही अडचण, जिथे आवड आहे तिथे अडचण नसते बरं का. अडचणी कुठे दिसतात आपल्याला? जिथे आपल्याला आवड नाहीये त्या ठिकाणी अडचणी आपल्याला अशा समोर उभ्या दिसतात. आणि जर का अडचण नसेल, जर का मुलाला सांगितलं बाजारातनं काही घेऊन ये दुकानातनं, तर म्हणतो ऊन आहे. पण ते जर का त्याला खेळायला पाठवलं तर ऊन असो, वारा असो, पाऊस असो, त्याला काही कसलीच अडचण वाटत नाही. तशा प्रकारे या ठिकाणी जे जानोपाध्याय आहेत त्यांना देवाविषयी एवढी आवड आहे की ते कपडे मळतील वगैरे. आत्ताच्या काळात आपल्याला कपड्याची एवढी काही किंमत नाहीये. आधीच्या काळामध्ये जर सणवार असेल तरच आपल्याला कपडे मिळायचे बरं का. त्याच्याशिवाय मधल्या काळामध्ये नवीन कपडे विकत आणणे हा प्रकारच नसायचा. आताच्या काळात माणूस कधीही जातो आणि कपडे विकत घेऊन येतात, म्हणजे त्याला काही धरबंद राहिला नाही, कपड्याला काही किंमत राहिली नाही. परंतु जानोपाध्याय जे आलेले आहेत त्यांचं धोतर फाटलेलं आहे, ते शिवून वगैरे आदल्या रात्री वगैरे, म्हणजे त्यांच्याकडे नवीन दुसरं धोतर पण नाहीये. आधी प्रवासाला लोक निघायचे 2 जोडी कपडे घेऊन निघायचे, म्हणजे कपड्याची तेवढी एवढी रेलचेल सामान्य लोकांची नसायची. म्हणून बाईसा म्हणतात की ते वस्त्र मळेल. ज्यांच्याकडे भरपूर कपडे आहेत त्यांना काही वाटत नाही, त्याचं मळू द्या, काय हरकत नाही, दुसरा घेऊ आम्ही. परंतु ज्यांच्याकडे खरोखर कपडे नाही आहेत, मोजकेच कपडे आहेत, ते बिचारे म्हणजे कपडे ते शिवून ठिगळ लावून वगैरे असं उपयोगामध्ये आणत असतात. मग अशा वेळेला त्यांना कपड्याची किंमत आहे. तो जर का कपडा खराब झाला तर परत नवीन कपडा कधी येईल काय येईल याचं काही नियोजन नाही आहे. म्हणून बाईसा म्हणतात की कपडा मळेल तो, म्हणजे खराब होऊन जाईल, म्हणजे काही हरकत नाही. म्हणजे देवासाठी जर का हा कपड्याला डाग लागला तरी चालेल, पण त्यामुळे जीव स्वरूपी लागलेले अनेक जे मळरूपी डाग आहेत ते आता निघण्याची जी प्रक्रिया आहे ती जानोपाध्यांची सुरू झालेली आहे. आणि म्हणून त्यांना त्याचं काही वाटत नाही, कारण की देवाविषयीची जास्त आवड. आता सुद्धा त्यांना कुठेतरी वाटतंय की मला स्वामींना लवकर जाऊन भेटायचं आणि एकांतात जाऊन भेटायचं आहे. हे बाकीचे सगळे आल्यानंतर काय होईल, दादोसच बोलतील किंवा आपल्याला जे बोलायचं ते बोलता येणार नाही, प्रश्न विचारायचे ते विचारता येणार नाही, स्वामींचं जे दर्शन घ्यायचं ते घेता येणार नाही शांतपणे. म्हणून लवकरात लवकर आपण जाऊ असं वाटत असतं. जसं मी ते बघितलेलं की पदयात्रा जर का असेल, आपण पदयात्रेत असू आणि ज्या गावाला मुक्कामी आहे आपण त्या गावाच्या आश्रमाची आपली जर का चांगली ओळख असेल तर आपण पदयात्रेची सोय जिकडे गेली तिकडे थांबत नाही, आपण आश्रमाकडे जायला बघतो की ते आपले ओळखीचे आहेत, त्यांना जाऊन भेटू आपण वगैरे. म्हणजे त्यांच्या भेटीची ओढ असते आपल्याला, की कशामुळे, ती आवड असल्यामुळे. आणि म्हणून जानोपाध्याय यांना ते मनातनं ते वाटत आहे. कसा योग घडून येत असतो की दादोसांनी पण जानोपाध्यांनाच पाठवलं. का बरं? कारण जानोपाध्यांची तळमळ आहे, तशी आवड आहे. त्याच्यामुळे देव सुद्धा तेच पुरवतात दादोसांना की जे जानोपाध्यांना जे अपेक्षित आहे की मी गेलो पाहिजे, तर ते बरोबर त्यांनाच ते पाठवलं जातं. हा सुद्धा ईश्वरीय योग आहे. तुम्ही जर का मनामध्ये त्या विधीविषयी तळमळ ठेवली, तो विधी प्राप्त व्हावा म्हणून जर का तुम्ही देवाकडे जर का प्रार्थना करत असाल तर परमेश्वर तो विधी तुम्हाला प्राप्त करून देतात. आपण विधी प्रार्थनाच नाही केली आणि म्हणतो अरे मग ह्यांना कसं काय कळालं, आम्हाला कसं काय नाही कळालं. आणि त्यांची तळमळ आहे, त्यांनी आधी सांगून ठेवलं की आम्हाला कळवा बरं का, आधी कोणी अधिकरण आल्यानंतर निरूपण असेल तर आम्हाला कळवा. हे सतत त्यांची ती तळमळ त्यांनी व्यक्त केली, त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत निरोप परमेश्वर पाठवतात. बरोबर, आपण बाजूलाच राहतो पण आपल्यापर्यंत तो निरोप पोहोचत नाही. आणि म्हणून ती आवड ईश्वरीय सेवेविषयी, कार्याविषयी आपलं चिंतन आणि आवड कायमस्वरूपी ठेवली पाहिजे. ती आवड जानोपाध्यांची असल्यामुळे दादोसांनी त्यांना पाठवलं. आणि आता त्यांच्या मनामध्ये काय आहे की मला देवाला डोळे भरून बघायचं आहे, मन भरून देवाचं दर्शन घ्यायचं आहे. आधीच्या काळामध्ये वारंवार भेटी होत नव्हत्या. आता कोणाला बघायचं असेल, भेटायचं असेल, बोलायचं असेल, सरळ तुम्ही व्हिडिओ कॉलवर बोलू शकता किंवा त्यांच्याशी फोनवर बोलू शकता, लगेच जाऊन त्यांना भेटून येऊ शकता. म्हणजे आता भेट घेणं काही एकदम सोपं झालेलं आहे. आधीच्या काळामध्ये असं नव्हतं. एकदा एखाद्या माणसाला भेटलो की तो परत कधी भेटेल की नाही भेटेल याची काही शाश्वती नसायची. आणि म्हणून
इथे स्वामींना आपण आता खूप दिवसांनी भेटतो आहोत, आता देवाला मन भरून आपण बघावं अशा दृष्टीने त्यांच्या मनामध्ये ती तळमळ सुरू आहे. पण आतमध्ये आल्यानंतर काय बघतात तर सगळा काळोख आहे. जेवढी उत्सुकता होती ती उत्सुकता एकदम शिगेला पोहोचलेली होती आणि आतमध्ये स्वामींच्या श्रीमुखच व्यवस्थित दिसत नाही, का तर आतमध्ये उजेड नाहीये. आणि मग त्यांच्या मनामध्ये आलं की बाईसांनी जर का ही वाट जर का मोठी केली तर मला देवाचं श्रीमुख जे आहे ते मला डोळे भरून बघता येईल, असं मनामध्ये उल्लेख केला नाही केला. गोसाव्यांची श्रीमूर्ती पाहता तव गोसाव्यांच्या श्रीमूर्तीवरी भगकरी प्रकाशू पडिला, आणि असं मनात येत नाही येतं तेवढ्या श्रीमूर्तीवर एकदम प्रकाश पडला. भगकरी म्हणजे एकदम अचानक मनात उल्लेख आलेला ते वाक्य पूर्ण होत नाही की लगेच या ठिकाणी त्या वाक्याची पूर्तता झालेली आहे. त्या वाक्यातल्या क्रियेची पूर्णता परमेश्वराने केली आणि श्रीमूर्तीवर प्रकाश पडलेला आहे. म्हणजे त्याचा किती आनंद आहे की आपल्याला जे काही अपेक्षित आहे ते कार्य एकदम अचानक घडणं. आणि मग देखो लागले आले, आणि मग देखो लागले, स्वामींना त्यांनी पाहिलं, मग जवळ आले आणि मग त्यांनी दंडवत केला, श्रीचरणा लागले. म्हणजे ज्यांना आपल्याला दंडवत करायचं आहे त्यांना आपण एकदा बघितलं की त्याचं एक समाधान असतं. मामाजींनी आम्हाला सांगितलं, आपण ज्यांचं प्रवचन ऐकतो त्या प्रवचनाला बसताना आपण कसं बसलं पाहिजे, ते आपल्याला दिसतील असं बसलं पाहिजे. काही लोक काय करतात, आता समजा मी या भिंतीला टेकून बसलेलो आहे, ते सुद्धा त्याच भिंतीला माझ्यासारखं बसून राहतात, ते तिकडे बघतात, तिकडच्या भिंतीकडे. आता जो व्यक्ती बोलतो तो व्यक्ती आपल्याला दिसला पाहिजे. आणि माझा पण आग्रह तोच असतो की मी ज्यांच्यासाठी बोलतो ते लोक मला दिसले पाहिजेत. म्हणजे काय असतं की मलाही कळायला पाहिजे की तुमचं प्रतिसाद काय आहे, आणि तुम्हाला पण प्रवचनाकाराचं जे काही हे आहे चेहरा जो आहे तो दिसला पाहिजे, बोलताना दिसला पाहिजे, तर त्याचा तो प्रभाव जो असतो तो जास्त चांगला होतो. एरवी आपण फोनवर बोलू शकत नाही का, परंतु तुम्ही काय म्हणता, असं करा तुम्ही या भेटा मग बोलू आपण. म्हणजे ते लिहिलेलं असतं पत्रामध्ये, भेटी अंती खुलासा, पत्रात सगळं लिहू शकतो आपण, पण भेट झाल्यानंतर काय होतं, एकमेकांना बघता येतं आणि त्याच्यामुळे बोलता येतं. म्हणजे अनेक लोक एकत्र आल्यानंतर त्यांच्याशी बोलणं आणि त्यांच्याशी फोनवर बोलणं याच्यामध्ये फरक पडतो. समोरासमोर असतील त्यांना आपण बघितलं आणि मग त्यांच्या ठाई एखादं क्रिया प्रवेशन करणं, एखादं दातृत्व करणं, ह्याचा आनंद एक वेगळा असतो. आणि म्हणून स्वामींना दंडवत करायचंय, पण आधी स्वामींचं श्रीमुख दिसलं पाहिजे आणि मग आपण दंडवत करू. म्हणजे आधी आपण ज्यांना दंडवत करत आहोत त्यांच्याबद्दलचं महत्व आपल्याला निर्माण झालं पाहिजे, त्यांना आपण पाहिलं पाहिजे, त्यांचं दर्शन झालं पाहिजे, आणि मग जो तुम्ही दंडवत करता त्या दंडवतामध्ये अजून आवड संचरते. म्हणजे एखादी व्यक्ती किंवा कोणी पाहुणे आल्याचा आनंद कधी असतो आपल्याला, जेव्हा त्यांना आपण बघतो, त्यांचे चेहरे बघतो, चेहरा बघितला की आपल्या आनंदात वाढ होते. अरे तुम्ही कधी आलात, जसं बाईसांना आनंद झाला जानोपाध्यांचा चेहरा बघून, आणि तो आनंद जो झालेला आहे त्याच्यामुळे आवडी अधिक संचरते आणि मग आवडीपूर्वक अधिक आवडीने तो दंडवत होत असतो. आणि स्वामींना मग बघितलं त्यांनी, आले, जवळ आले, दंडवत घातला, श्रीचरणा लागले आणि स्वामी म्हणतात, बटिका हे काही गा दिवेनी देखीजे. आता आपल्याकडे कुठली पद्धत आहे, किती दिवे लावतात, काही दिव्यांची संख्या आहे ना, कितीतरी 1.25 लाख फुलांची संख्या आहे, दिव्यांची संख्या किती आहे, अजून दिव्यांची संख्या निश्चित झाली नाही. काही लोक 11 दिवे लावतात, काही 5 लावतात, काही तेलाच्या तुपाचे 2 दिवे लावतात, काही 101 दिवे लावतात. एका ठिकाणी 101 दिवे लावलेले होते. मी म्हटलं किती तेल लागलं याला, ते म्हणाले 15 लिटर कॅन आणलेला होता, तेवढं ते दिव्याला तेल लागलं, ते पुन्हा पुन्हा पण टाकून ते असं, आणि मग ते पूर्ण ते दिवे तिकडे पेटले आणि तिथे सगळं काळा काळा धूर निर्माण झाला, सात्विक ठिकाण. आणि त्यानंतर कितीतरी वेळ ते तिथे तेलकट सगळं ते पुसत बसलेले होते नंतर.
आता त्या दिव्यांपेक्षा जर का आपण त्या ठिकाणी तेवढं 101 स्मरण गाठी केलं तर काय होईल बरं? 101 गाठी स्मरण केलं तर चांगली गोष्ट आहे. 1000 दिवे लावण्यापेक्षा 101 दिवे लावण्यापेक्षा तेवढ्या गाठी आपण स्मरण करू शकतो. तेवढे मिनिटं, तेवढे तास, तेवढे दिवस, तेवढे महिने, 101 महिना स्मरण करू शकतो ना आपण. 101 महिना म्हणजे किती होतात? तेवढं स्मरण आपण करू शकतो. म्हणजे आपल्याला नेमकं करायचं काय आहे, किती दिवे लावायचे, काय दिवे लावायचे आहेत, मी तर ते सांगतो आपण की तुम्ही किती दिवे लावले याच्याशी देवाला काही घेणं नाही. तुम्ही कसे दिवे लावलेले आहेत है ना. काय दिवे लावतो काय माहिती आहे 10वीला असं म्हणतो ना आपण. तसं देव ते काही बघत बसत नाही, कारण की देवाला दिव्याची गरज नाही आणि देवाला बघण्यासाठी तुम्हाला दिव्याची गरज नाही, हे लक्षात घ्या. लीळा प्रमाण आहे, मी काही माझं बोलत नाही. आम्ही उल्हासनगरच्या मंदिरामध्ये एक विशिष्ट वेळासाठी तो दिवा लावत असतो. समई जर का असेल ती विजली तर मी लावत नाही परत, ते कुणी आलं तर ते लावतात. पण मी कोणाला म्हणत सुद्धा नाही की समई प्रज्वलित करा म्हणून, काही आवश्यकता नाही आहे. काही लोक म्हणतात आम्ही अखंड दिवा जाळतोय. अखंड दिवा कुठेच जाळायला सांगितलं नाही, स्वतःचं अंतकरण मात्र जाळायला सांगितलंय. पोळल्या सुन्यापरी असावे म्हणजे काय, तुम्ही तुमचं अंतकरण जाळा. आपल्याला काही अंतकरण जाळता येत नाही, आपण बाकीच्याच गोष्टींची जाळपोळ करत असतो. समईच लाव, दिवाच लाव, फुलवातच लाव, कापूरच लाव, अगरबत्ती लाव, धूप लाव, सगळी जाळपोळ सुरू आहे. फक्त आपलं अंतकरण मात्र आपण कधीच जाळत नाही. ते जर का एकदा तुम्ही जाळलं तर तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टींची जाळपोळ करायची काही गरज नाही. काही लोक कापूर लावतात, कापूर लावण्यासाठी एवढे आग्रही असतात लोक, काही आवश्यकता नाही ना कापूर लावण्याची. देवाला काय ओवाळायचं आहे, आपला जो जीव आहे ना तो ओवाळायचा आहे जीवाला, देवाला. इतर गोष्टी ओवाळायच्या नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा असतं की तुम्ही तेलाचीच वाती लावली, तुपाचं पण लावा दिवा, तुपाचा पण दिवा लावायचा असतो. आता लिळेमध्ये तुम्ही माळेकाराचा लिळा जर का ती वाचली, माळेकाराला जिवंत केलं, ती जर का तुम्ही कधी लिळा वाचली तर त्या लिळेच्या शेवटी त्या माळेकाराला जिवंत केलं म्हणून त्याचे नातलं घेतात की काय येतं तेला तुपाची वाती लागेल, म्हणजे तेल तुपाचं काय वाती लावावी लागेल का, तुम्ही आमच्या माणसाला जिवंत केलं. स्वामी म्हणतात की हो तुपाची वाती लागेल असं स्वामी म्हणतात का? स्वामी म्हणतात येत तैसे काही न लगे. कितीतरी स्पष्ट आहे. ह्याच्यापेक्षा लिळेतनं तुम्हाला अजून काय स्पष्ट सांगायचं, श्रीमुखीचे वाक्य आहे. पण तुम्हाला चक्रधर स्वामींनी आणि बाईसांच्या बाबांनी सांगितलेलं वाक्य नाही पटत. आमच्यासारख्या बाबांनी सांगितलं 5 दिवे लावायला, लगेच तुम्ही नित्य नियमाने ते 5 दिवे लावणार. आणि बाईसांचे बाबा म्हणतात की येत तैसे काही न लगे, आम्हाला त्याची आवश्यकता नाही. तुमचं काम आम्ही हे केलं म्हणून त्या मोबदल्यात तुम्ही आम्हाला पुरणपोळी, खीर आणि तुपाचे आणि तेलाचे दिवे लावा, असं देवाला त्याच्यातनं काहीही भेटत नाही. तुमच्यासाठी जर का 5 दिवे इथे कोणी लावले, ह्याचा तुम्हाला काही वैयक्तिक फायदा आहे का? तुमच्यासाठी कोणी जर का दिवे लावले 5, ह्याचा तुम्हाला वैयक्तिक काही फायदा आहे का? काहीच फायदा नाही. तसं देवाला तर अजिबातच फायदा नाही. दिवे लावल्याने देवाला काय फायदा होणार आहे? परंतु तुम्ही जर का तुमचं अंतकरण जर का तुमचं पोळत ठेवलं, अंतकरण जर का जळत ठेवलं देवासाठी, आर्त म्हणजे तोची व्हावा तोची भेटावा, हा जर का भाव तुमच्या मनात निर्माण असेल, आमचे आचार्य शेवटपर्यंत जळत होते, स्वामींची भेट नाही आणि वियोग दुःख एवढं होतं त्यांच्यामध्ये, अंतकरण शेवटपर्यंत त्यांचं जळत होतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला लाभ आहे. दिव्या लावल्याने आपल्याला काय लाभ होईल हे कोणीही सांगू शकणार नाही. विचारा कोणाला तरी की इतके दिव्या लावल्याने लाभ काय होतो विचारा. आणि त्या जागी जर का आपण अंतकरण आपलं जर का जाळलं देवासाठी तर त्याच्याने लाभ काय होतो, दोन्ही प्रश्न कोणाला तरी विचारून बघा, उत्तर कुठलं तुम्हाला आवडतं ते बघा. आता इथे जानोपाद्यांना दिवा पाहिजे, कशासाठी? उजेड पाहिजे, कारण की देवाला बघायचं आहे. पण देवासाठी काय केलेलं आहे, तो मनोरथ त्यांनी मनामध्ये आणला आणि त्याची पूर्तता देवाने केली. श्रीमूर्तीवर भवकरी प्रकाशू पडला, मग देखो लागले आले आणि स्वामी त्यांना म्हणतात हे काही का दिवेनी देखीजे.
तुम्ही कोणाला दिव्याच्या माध्यमातून बघण्याची इच्छा प्रकट होत होत्या? परमेश्वराला. परमेश्वर काय तुम्हाला दिव्याने दिसणार आहे का? दिवा लावून काय दिसेल आपल्याला? तुम्ही एखादी टॉर्च लावली, दिवा लावला, त्याच्याने काय मिळेल तुम्हाला? हरवलेल्या वस्तू सुद्धा भेटत नाहीत आपल्याला. आवश्यक वस्तू आपल्याला त्या ह्याच्यामध्ये दिसत नाही, त्या उजेडामध्ये. किंवा ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्या आपल्याला या दिवसाच्या उजेडात पण दिसत नाहीत. महत्वाचे एखादा विधी उपस्थित झाला आपल्याला दिसतच नाही तो. एखादं जर का कार्य देवाने आपल्यापर्यंत पोहोचवलं तर ते आपल्याला दिसत नाही, धडधडीत उजेडामध्ये सुद्धा दिसत नाही. म्हणजे ईश्वरीय विधी, ईश्वरीय कार्य किंवा ईश्वराचं जे आचरण आहे ते बघण्यासाठी असं दिवा वगैरे लागत नाही. त्याच्यासाठी तुमचे डोळेच तसे असावे लागतात की तुम्हाला तो विधी तो दिसला पण पाहिजे आणि तो प्राप्त सुद्धा झाला पाहिजे. आणि म्हणून जर का देवाला बघायचं असेल तर तुम्ही आयुष्यभर लाख दिवे जरी लावले तरी देव मात्र तुम्हाला भेटणार नाही. दिव्याने देव दिसत नाही, असं श्री चक्रधर स्वामी या लीळेमध्ये. आणि ही लीळा पण कुठली आहे? इथली जवळचीच आहे, तुमच्या वेरूळचीच आहे, लांबची पण नाही आहे. म्हणजे या ठिकाणी एवढं स्पष्ट देवानी सांगितलं, हे काही का दिव्यानी देखीजे, तुम्हाला काय आम्ही दिव्याने दिसणार आहोत का? हे आपण ते दाखवी तेवळीची देखीजे, की जेव्हा देव तुम्हाला स्वतःचं दर्शन देऊ इच्छितील, त्याची प्रवृत्ती तशी राहील, तेव्हाच तुम्हाला देव दिसणार आहे. भटोबासांना तर आमचे स्वामी म्हणतात, एने खडकीची कपाळ घ्या पाजरी होय. तुम्ही एखादा दगड घेऊन त्याच्यावर डोकं आपटायला लागले की देवा तुम्ही नाही आले तर मी माझं डोकं आपटून प्राण देऊन टाकेल. देव अजून एक दगड आणून देतील. दगडावर डोकं आपटल्याने देव होणार नाही. कुठलीही प्रक्रिया जी असते ते प्राप्त करण्यासाठी त्याच पद्धतीने तिथं जावं लागतं आणि मग तिथे तुम्ही पोहोचता. एखादा पदार्थ बनवायचा तो त्याच पद्धतीने बनवावा लागतं तरच तो बनतो. तसं देव प्राप्त करण्याची सुद्धा एक पद्धती सांगितलेली आहे. त्या पद्धतीने तुम्ही चाललात तरच तुम्हाला देव प्राप्त होईल. तो खूप काही दिवे लावल्याने देव प्राप्त होत नाही, खूप फुलं तुम्ही वाहिल्याने देव प्राप्त होत नाही. माझ्या लहानपणी तर मला काही आठवत नाही की 1.25 लाख फुलं वाहण्याचा कुठला विधी होता मानव पंथात. हे आत्ताच्या काळातच आलेला आहे. आणि तो सुद्धा 1.25 लाख फुलं कसली वाहतात? झेंडूची फुलं वाहतात. ते स्वस्तामध्ये मिळतात. ते व्हा बरं तुम्ही 3 रुपयाचं 4 रुपयाचं एखादं फुल येतं ना चाफ्याचं वगैरे, ते वाहून बघा बरं. वाहू का आपण? लगेच तिथे हिशोब सुरू होऊन जाईल. जे 1.25 लाख फुलं पण व्हायचेत आणि स्वस्तामध्ये पण व्हायचेत, महाग पण मग गेलं नाही पाहिजे. म्हणजे हे सगळं आपलं असं गोंधळ सगळं सुरू आहे. चक्रधर स्वामींनी लक्ष जाप्य सांगितलं, आम्ही थोडं बदलून त्याला काय केलं, लक्ष पुष्प करून टाकलं. जाप्य आणि पुष्पामध्ये किती मोठा फरक आहे. चक्रधर स्वामी जाप्य सांगतात आणि आम्ही पुष्प धरून ठेवलेलं आहे. म्हणून जे देवाने सांगितलं तेच करा, नाही सांगितलं ते नव्याने का निर्माण करायचं आणि कशासाठी करायचं? ते प्रमाण शून्य ते गोसाव्यांच्या लेखी न लगे, असं स्पष्ट मूर्तिज्ञान प्रकरणाच्या शेवटी सांगितलेलं आहे. आणि म्हणून या संबंधित ही लीळा जी घडलेली आहे, ही लीळा तर मला खूप आवडते या गोष्टीसाठी, की एक जे दिवा लावण्याचं एक काही सुरू झालेलं आहे आता, त्याच्यासाठी ही लीळा इतकी प्रमाण आहे. पण एवढं प्रमाण असताना सुद्धा आपण देवाच्या विरोधात का चालतो? प्रति ईश्वर का होतो आपण? म्हणजे देवानी एक नियम निर्माण केलेले आहेत आणि आपण दुसरे नियम निर्माण करतो. म्हणजे याला काय म्हणतात? प्रति ईश्वर. असं मंडळामध्ये सर्व निर्णय घेण्याचे अधिकार कोणाचे असतात? अध्यक्षांचे असतात. नियमाची अंमलबजावणी करणं, तो ठराव पास करणं हे अध्यक्षाचं कार्य असतं. आणि जर का सगळेजण करायला लागले तर काय म्हणतो आपण? आणि ते सगळेच अध्यक्ष झाले. तसं ईश्वराने काही नियम आम्हाला सांगितले आणि आपण ते नियम बाजूला करून दुसरेच नियम चालू करायचे, म्हणजे आपण प्रति ईश्वर झाल्यासारखं ते झालं. म्हणून हे लक्षात घ्या, लीळा का वाचायची? याच्यासाठीच वाचायची असते की लीळेत काय काय आचरण सांगितलं. वचन का वाचायचे? वचनामध्ये कुठला कुठला विधी सांगितला तो पाळायचा, कुठला अविधी सांगितला तो टाळायचा. म्हणून ते वाचन आम्हाला करायचं असतं. आणि म्हणून इथे स्वामी सांगतात की
परमेश्वर काही गा अन्य प्रकाशकू तो स्वयं प्रकाशकू, की दिव्याने का बघता येत नाही? कारण की परमेश्वर अन्य प्रकाशक नाही. कुठल्या तरी इतर गोष्टींच्या उजेडामुळे तुम्हाला देव दिसेल असं नाही. इतर गोष्टी तुम्हाला दिसतील, उजेड त्याच्यावर टाकलं की ती वस्तू तुम्हाला दिसली, प्रकाश टाकले की ती वस्तू दिसली. तसं परमेश्वर तुम्हाला असं काहीतरी बॅटरीचा आणि याचा फोकस तुम्ही लावला आणि त्याच्यात तुम्हाला देव दिसतील, नाही दिसणार. कारण की ते अन्य प्रकाशक नाहीत, ते स्वयंप्रकाशक आहेत. ते स्वयं स्वतःला प्रकाशित करतील. परमेश्वरे परमेश्वर जाणीजे, वचन बघा काय. आणि परमेश्वरे परमेश्वर पाविजे, परमेश्वरच परमेश्वराला जाणवून देण्याची इच्छा व्यक्त करतील, तेव्हाच तुम्हाला परमेश्वर कळेल. म्हणून देव जाणून घ्यायचा असेल तर देवालाच प्रार्थना करा. देवाची प्राप्ती पाहिजे असेल तर परमेश्वरे परमेश्वर पाविजे, देवच देवाची प्राप्ती करून देऊ शकतात. म्हणून देवालाच प्रार्थना करा. देवाचं दर्शन पाहिजे असेल तर देवालाच विनंती करा की मला भेट द्या, म्हणून देवच देवाची भेट घडवून तुम्हाला देते. आणि म्हणून परमेश्वर स्वयंप्रकाशक आहेत. त्यांना इतर वस्तूंसारखा अन्य प्रकाशक असं करू नका. स्वामी म्हणतात, बटिका तुमचा कुटुंब परिवार निकेनी असे किंगा. स्वामीने त्यांच्या परिवाराची एक व्यावहारिक चौकशी केलेली आहे की आलेल्या माणसाला एक विचारलं की काय मुलं बाळ कशी आहेत, सर्व घरी कसं आहेत सर्व, असं म्हटलं की त्या माणसाला पण बरं वाटतं. जोपर्यंत आपण ती चौकशी करत नाही त्याला पूर्ण समाधान नाही वाटत. आमचे स्वामी आध्यात्मिक आणि व्यावहारिक दोन्ही बाजू घेऊन चालतात. स्वामी ते सुद्धा विचारतात, तुमचं कुटुंब परिवार निकेनी असे? ते म्हणतात, जी जी हो सर्व ठीक आहे. महाजनावगे निकेनी असती. इकडे सर्वजण आलेले गेलेले सर्व महाजन वर्ग समजा, हे सर्व निकेनी व्यवस्थित आहेत का? ते म्हणतात, जी जी म्हणजे आता जे सोबत सगळे आलेत ना. मग गोसावी उपाध्याते म्हणितले. आता स्वामी उपाध्यवासांना म्हणतात, बटिका येथून तुम्हासी काही गोमटे झाले ते तुमचा ठाई काही वर्ते. तुम्हाला मागच्या भेटीमध्ये आमच्याकडनं काही गोमट प्राप्त झालं होतं, आनंदाचा संचार झालेला होता. तर त्याविषयीचं जे काही गोमट तुम्हाला प्राप्त झालं त्याविषयीचा काय अनुभव अजूनही तुम्हाला अनुभवता येतो का? त्याचा आनंद आजही तुम्हाला येतो का? त्या अनुभूतीचा जो अनुभव तुम्हाला प्राप्त झाला त्याची जाणीव अजूनही तुमच्या अंतःकरणामध्ये आहे का? उपाध्यवास म्हणतात, जी जी वर्ते हो. तो जो आनंद अनुभव मी अनुभवलेला होता त्याचं आनंद आजही मला त्याची जाणीव होत राहते. स्वामी म्हणतात, तेची कैसे वर्ते. स्वामींनी म्हटलं वर्ते, ते म्हणतात हो वर्ते. स्वामींनी परत प्रश्न केला, कैसे वर्ते म्हणजे कसं काय वर्तत बरं? जी जी एकल्या जाऊ आवडे म्हणजे त्याच्या क्रिया काय होतात, आधी काय व्हायचं आणि आता काय होतंय. आता एकल्या जाऊ आवडे म्हणजे कुठे आधी निघालं की सगळ्यांना फोन करायचे, चला येता का येता का येता का, मंदिरात जायचंय. आणि मग मंदिरात निघालो की बडबड बडबड करत यायचं. इथे देव करताना पण बोलत राहायचं, नंतर स्मरण करताना बोलत राहायचं, जाताना बोलत राहायचं. छान वाटतं आम्हाला. आता जेव्हा तुम्हाला कळतं की मंदिरात जातानाही स्मरण झालं पाहिजे, गेल्यानंतर पण स्मरण झालं पाहिजे, येताना पण स्मरण झालं पाहिजे, मग तुम्ही काय करता? कोणाला सोबत घेत नाही, तुम्ही एकटे जाता एकटे येता. जाताना पण देवाचं नाम घेत 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 जायचं. देवपूजा विशेष शांतपणे वंदन करायचं, दंडवत घालायचे, मंदिरात थोडा वेळ बसायचं, स्मरण करायचं आणि येताना परत स्मरण करत करत यायचं. कोणाशी बोलायचं नाही, काय नाही, अन्य वार्ता घडू द्यायची नाही. मग या ठिकाणी जानोपाध्यांना आतापर्यंत लोक सहवास होता, पण जेव्हापासनं स्वामींचा आनंदाचा संचार झाला तेव्हा देवाला आठवण्याचा एक विधी त्यांच्यामध्ये नव्याने सुरुवात झाला. आणि देवाला आठवायचं असेल तर मग एकटंच जाऊन एखाद्या एकांत स्थळी जायचं, तिथे बसायचं. स्वामी काय म्हणाले, स्वामींची श्रीमूर्ती कशी आहे, स्वामींचं निरूपण स्वामींनी काय केलं, हा आनंद त्या ठिकाणी घ्यायचा एकांतामध्ये बसून. आणि मग ते म्हणतात की एकल्या जाऊ आवडे, पहार खांडू बैसो आवडे. पहार खांड म्हणजे एक प्रहर 3 तासाचा, त्याचा एक विभाग
मग तो 2 तास असेल किंवा 1 तास असेल, 1.5 तास असेल, जे त्याचा 3 तासामध्ये 1 तास 1.5 तास एकांतात बसू आवडतं. म्हणजे जर का तुम्ही स्मरणाला बसलात आणि तुमचं नाम लीळा मूर्ती चेष्टायुक्त जर का तुम्ही स्मरण सुरू केलात तर तुम्ही कमीत कमी 1 तास पर्यंत तुम्ही हलणार नाही जागेवरून. एरवी नुसतंच जाप केला नामाचा की अर्धा तास झाला की आपली चलबिचल सुरू होते. पण चतुर्विध दुःखेसी चतुर्विध स्मरण करायला लागला तुम्ही की एवढं पूर्ण स्मरण ते होतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 1 तास तरी तुम्ही स्वतःच उठत नाही, इतकी चांगलं त्याच्यामध्ये तुम्ही रममान झालेले असता. मग ते म्हणतात की पहार खांडू बैसू आवडे, गोसाविया ते आठवू आवडे. आता एकांतात जाऊ आवडतं, एकांतात बसू आवडतं, पण एकांतात नुसतंच बसायला आवडतं का? नाही. तर एकांतामध्ये देवाला आठवायला आवडतं. म्हणजे देवाला आठवायची आवड निर्माण होणं गरजेचं आहे. नाही तर लोकांना आजकालच्या काळात एकटं बसायला आवडतं, पण एकटं बसून ते काय करतात? काहीतरी टीव्ही बघ, काहीतरी मोबाईलच बघ, कोणी पेपरच वाच. म्हणजे एकांतामध्ये ह्या गोष्टींची आवड आपल्याला अधिक आहे. पण त्यामध्ये स्मरणासाठी एकांत काळ जो आहे तो अतिउत्तम आहे. आणि त्या कालावधीमध्ये आपण देवाच्याच नामाचं चिंतन आपल्याला का झालं तर त्याची आवड तुम्हाला आधी लागली पाहिजे. ते बोलतात ना की एकदा त्याची चटक लागली पाहिजे तुम्हाला. परमेश्वरीय नामाच्या स्मरणात जो आनंद मिळतो तो आनंद फक्त एकदाच भेटला पाहिजे. एकदा जर का भेटला तर तुम्ही रोज तो आनंद प्राप्त करण्यासाठी रोज तुम्ही ध्यान साधनेमध्ये स्मरणामध्ये तुम्ही बसणार आहात. आणि म्हणून इथे त्यांना देवाला आठवायला सुद्धा आवडतं. एकल्या बैसल्या गोसाव्या ते आठविजे तव तव सुखची होय जी. आता नुसतंच आठवू आवडे नाही, आपण पण बसतोच की. म्हणजे कंटाळा जरी आला, आळस जरी आला तरी आता 1 तास स्मरण आहेच आपलं म्हणून गाठी घेऊन बसतोच आपण. परंतु त्याचा अनुभव पण आला पाहिजे. उगाच जांभया घेत आणि कंटाळा येत वगैरे स्मरण करण्याला काही अर्थ नाही. आवडयुक्त जेव्हा स्मरण असेल तेव्हा काय होतं की जवळजवळ गोसाविया ते आठवीचे तवतव सुखची होय. जेवढं जेवढं स्मरण करू तेवढा आनंदच होतो, तेवढा मनाला समाधान वाटतं. देवाला आठवणं बंद केलं तर मग कुठेतरी असमाधान वाटत असेल, परत स्मरण सुरू करा. जसं जसं तुम्ही श्वास घेता तसं तसं तुम्हाला बरं वाटतं. पण श्वास बंद केला तर कसं होतं? गुदमरल्यासारखं होतं. तसं श्वास म्हणजे स्मरण असलं पाहिजे, स्मरण म्हणजे श्वास असलं पाहिजे. म्हणजे जसं श्वास आपण सलग घेतो तसं स्मरण सुद्धा सलग आपलं झालं पाहिजे. त्याच्यात खंड नको. खंड झालं तर तुम्ही बेचैन झाले पाहिजे. जवळजवळ आठवे तव सुखची होय. स्वामी म्हणतात तुम्ही या ते काही म्हणा, तुम्ही आम्हाला काय म्हणून तुम्ही आमच्याकडे बघता बरं. उपाध्यभास म्हणतात जी जेची श्रीकृष्ण चक्रवर्ती तेची आमचे गोसावी. जेची आमचे श्रीकृष्णवर्ती तेच आमचे गोसावी. म्हणजे ते परमेश्वर अवतार, तसे तुम्ही परमेश्वर अवतार. सर्वज्ञ म्हटले तेची काही सेयातव. म्हणजे तुम्ही आम्हाला कृष्ण महाराज कसं काय समजता बरं. उपाध्यभास म्हणतात नाजी गोसावी भोग नारायणी. कास्त हरिदेव पंडिता प्रती गोपाळ मंत्री भेद निरोपिले. प्रथम भेट जानोपाद्यांची पैठणला झालेली आहे. बळीग्रामहून ते आलेले आहेत स्वामींच्या भेटीला. आणि त्यावेळी ते म्हणतात भोगनारायणाच्या त्या मंदिरामध्ये कास्त हरिदेव पंडितांप्रती तुम्ही गोपाळ मंत्राचे भेद सांगितलेले होते. कृष्ण महाराजांचा संदर्भातलं एक महत्वाचं तुम्ही एक मंत्र सांगितलेला होता, गोपाळ मंत्र. ते मिया कवाडा आडून ऐकले. म्हणजे गोपाळ मंत्राचे भेद सांगितलेले होते ते मी कवाडाच्या आडून ते ऐकलेले होते. तयांतु एकू भेद तो श्रीकृष्ण चक्रवर्ती जाणती का रुक्मिणी देवी जाणती. आणि की कवणीची नेणे आईसे सर्वज्ञ म्हणितले या तवजी. तेव्हा तुम्ही म्हणालेले होतात की कृष्ण महाराजांनी एक जो भेद सांगितलेला आहे तो फक्त कृष्ण महाराजांनाच माहिती आहे, रुक्मिणी देवींनाच माहिती आहे. म्हणजे कृष्ण महाराजांची वैशिष्ट्यता काय आहे. जसं आमच्या स्वामींच्या बाबतीत किंवा परमेश्वर अवताराच्या बाबतीत सांगितलं जातं एवमाधिक अनंत गुण. म्हणजे दया मया कृपा करून हे गुण सांगितले आणि एवमाधिक अनंत गुण आहेत. तसं कृष्ण महाराजांच्या संदर्भात अनेक वैशिष्ट्य आहेत. त्यातलं एक वैशिष्ट्य फक्त कृष्ण महाराज जाणतात
किंवा रुक्मिणी देवी जाणतात आणि आमचे स्वामी जाणतात, हे वाक्य तुम्ही त्यांना सांगितलेलं होतं आणि त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की ती प्रतीती आली मला की स्वामी म्हणजे श्रीकृष्ण महाराज आहेत. स्वामी म्हणतात, बाई बटकू काही म्हणतू असे. बाईसांना म्हणतात बघा, चांगदेव भट आपलं जानोपाध्याय काय म्हणतायत. बाईसा म्हणतात, बाबा दैवाचा भाग्याचा बाबा, म्हणजे हा दैवाचा आहे, भाग्याचा आहे. स्वामी म्हणतात, हे जे होय ते होय, तुमची बुद्धी तवनी की आपले जाऊ ने दिजे हो. स्वामी म्हणतात, आम्ही जे आहोत ते आहोत. आता त्याच्यामध्ये परमेश्वराचा अवतार 5 असले तरी 5ही अवतारांमध्ये स्वरूप मात्र एकाच परमेश्वराचं आहे बरं का, लक्षात घ्या. आता स्वामींना ते कृष्ण महाराज म्हणतात तरी अवतारांच्या अवतार घेण्यामध्ये फरक आहे, अवतार कार्यामध्ये फरक आहे. अशा पद्धतीने कृष्ण महाराजांच्या अवताराचं जे काही उद्दिष्ट आहे अवतार घेण्याचं, ते उद्दिष्ट वेगळं आहे. आमच्या स्वामींचं अवतार घेण्याचं जे उद्दिष्ट आहे ते वेगळं आहे. कवणा कवणी व्यसन येत जी उद्धरी येते हेची व्यसन, असं उद्धरणाचं व्यसनजन्य अंगीकारलेलं आहे ते 5वे अवतार आहेत. परंतु त्यांना कृष्ण म्हणणं हे काही चुकीचं नाही आहे. कृष्ण महाराजांना चक्रधर स्वामी म्हणणं हे सुद्धा चुकीचं नाही आहे. तात्विक दृष्ट्या तुम्ही विचार कराल तर तुमचं कन्फ्युजन नाही. दत्तात्रय प्रभू वेगळे आहेत, कृष्ण महाराज वेगळे आहेत, असंच आहे. परंतु तुम्ही तत्वाच्या पद्धतीने जर का विचार कराल अजून ज्ञानाच्या आधाराने, तर लक्षात येईल की 5ही अवतारांमध्ये आणि अनंत अवतारांमध्ये स्वरूप मात्र एकच परमेश्वराचं आहे इथून तिथून. परंतु कार्यपरत्वी, कार्याच्या अनुषंगाने जर का बघितलं तर प्रत्येक अवताराचं कार्य वेगळं, उद्दिष्ट वेगळे आहे आणि त्यांच्या स्वीकारामध्ये पण आपल्याला फरक दिसून येतो. म्हणून स्वामी म्हणतात की तुम्ही जे म्हणता आम्ही जे आहोत ते आहोतच, ते तुम्हाला पुढे मागे कधीतरी कळेल की आम्ही कोण आहोत, कसे आहोत, काय आहोत ते. परंतु तुमची बुद्धी तव निकी, म्हणजे तुम्ही जो विचार करत आहात की आमचे स्वामी म्हणजे कृष्ण महाराज, ती बुद्धी सुद्धा तुमची वाईट नाही, बरोबरच आहे, निकी आहे, चांगली आहे. आपले जाऊ ने दिजे हो, तुम्ही काय आपल्या मनामध्ये जे काही तुमच्या जी ईश्वर भाव निर्माण झालेला आहे तो मात्र, ती श्रद्धा मात्र तुम्ही ढोळू देऊ नका, ती जतन करून ठेवा, ती सांभाळून ठेवा. अशा प्रकारे जानोपाध्यांना या द्वितीय भेटीमध्ये स्वामींनी अशा प्रकारचे निरूपण केलं आणि परमेश्वर हे स्वयंप्रकाशक आहेत याचंही ज्ञान जानोपाध्यांना स्वामींनी या ठिकाणी करून दिलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण पूर्वार्ध 181 क्रमांकाची उपाध्याय भेटी ही वेरूळच्या लीळेचं श्रवण आणि चिंतन या ठिकाणी आपण केलेलं आहे. दंडवत हो.